नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची कासा उपजिल्हा रुग्णालयाला धावती भेट. पालघर जिल्ह्याला भेट देऊन कासा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या दौऱ्यात आंबेडकर यांनी मनोर, पालघर, डहाणू, माणगाव, गंजाड, सोमठा, कासा रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधांवर चिंता व्यक्त केली आणि रुग्णालयाचा विस्तार व अत्याधुनिक बेडची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विशेषतः डहाणू परिसरात अपघातांचे वाढते प्रमाण पाहता या रुग्णालयाचा विस्तार करण्याची गरज असल्याचे त्यांनी मान्य केले. या भेटीदरम्यान पालघरचे आमदार राजेंद्र गावित, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या या आश्वासनाची लवकर अंमलबजावणी होते का? दरम्यान पाहूया यावर राज्याचे आरोग्यमंत्री नेमके काय म्हणाले आहेत. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर. कसा या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला आदरणीय आमदार महोदय, जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या समेत आपण भेट दिलेली आहे. एका बाजूला सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जास्तीत जास्त ज्या सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचबरोबर जे आमचे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं, यासाठी जेवढं काही काम करता येईल तेवढं करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं आमचा प्रयत्न चालला आहे. या हॉस्पिटलसाठी सुद्धा ज्या ज्या सुविधांची आवश्यकता आहे ती सुविधा पूर्ण करण्यासाठी निश्चितपणानं आमच्या सर्व आमदार महोदय, जिल्हा प्रमुखांच्या सहकार्यानं आपण निश्चितपणानं प्रयत्न करू. सर, जागा अभावी, कारण पडची जागा आहे, जागा बघितली जाते परंतु कुठं मंजुरी मिळत नाही. त्या जागेअभावी मंजुरी मिळत नाही हे जरी खरं असलं तरी त्यासाठी धावपळ केली तर निश्चितपणानं त्याचा उपयोग होईल. आणि विशेषतः इथं ॲक्सिडेंट पेशंटची संख्या जास्त आहे असं आपल्या सगळ्याच इथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातून सुद्धा जे लक्षात येतं आहे. त्यामुळे साहजिकच या हॉस्पिटलला जे जागा उपलब्ध करायला पाहिजे त्याला शासन स्तरावरती आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू.